नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात ते आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, आपलं जे काही प्रिन्सेस कट ब्लाऊज असतं, कोणताही ब्लाऊज असो, तर त्याच्यामध्ये टक्स पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर आहे ना, शक्य असल्यास आपल्याला आहे ना टक्स पॉईंट हा मोजूनच घ्यायचा आहे. जेव्हा आपण अंगावर माप घेतो तेव्हा किंवा आपल्याकडे ब्लाऊज आलेला असतं तेव्हा मोजून घ्यायचं आहे. पण समजा नाही लक्षात राहिलं, नाही मोजता आलं आपल्याला, तर टक्स पॉईंट कसा घ्यायचा बघा. तर आपल्याला आपण बघितलं असेल ऑनलाईन व्हिडिओमध्ये किंवा कशामध्ये की जेवढं छातीचं माप असतं त्याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.5 इंच आपल्याला प्लस करून इथे आपल्याला हा टक्स पॉईंट टाकायचा आहे. पण समजा आपलं छाती माप आहे 28, छाती माप 28 आहे आणि आपली उंची आहे 14. तर तुम्हीच सांगा, जर टक्स पॉईंट हा जर 7 चोक 28 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 किंवा 1.5 इंच प्लस करून समजा आपल्याला टाकायचं आहे, तर तो टक्स पॉईंट कुठे येतो पहा, किती वरती येतो टक्स पॉईंट. तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, टक्सचं अंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर मी इथं 4.25वर टक्स पॉईंट टाकते. 3.5 आपला टक्स पॉईंट आणि अर्धा इंच इथं आपलं 1/2 इंच आपलं इथं हुकायच्या पट्टीत शिवण्यात जाणार आहे. तर आपल्याला खालच्या साईडने टक्स पॉईंट टाकायचा आहे. तर किती वर टाकायचा बघा, 5वर हा टक्स पॉईंट टाकायचा आहे. बघा, इथून खालून आपल्याला 5 इंच मोजून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, ह्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे 5 इंचावर आपल्याला हा टक्स पॉईंट टाकायचा आहे. 4.5 किंवा 5 त्याच्यावरती टक्स पॉईंट हा जाऊन नाही द्यायचा आहे. तर जेव्हा पण आपलं छाती माप कमी असतं आणि उंची जास्त असती, तर अशा प्रकारे आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. आता दुसरी टिप म्हणजे मी सांगते. त्याच्यासाठी आपण इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग करून घेऊया. तर बघा, इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची मार्किंग केली आहे. तर बघा, आपण जेव्हा ही मार्किंग करतो तेव्हा आपण हे बघा, ह्या प्रकारे आपण ही गोलाईमध्ये करतो. आता मी याची पहिले कटिंग करून घेते आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला सांगते की दुसरी महत्त्वाची टिप कोणची ती. हे बघा, आता इथं मी कटिंग करून घेतले आहे. तर आता आपण हे बघा, हे तिरपं कट केलं आहे. तर जेव्हा आपण हे कट केल्यानंतर जेव्हा आपण हे शिवतो ना, तर तेव्हा आहे ना, इथं थोडंसं हे बघा, आपण टिप मारल्यानंतर काय होतं, इथं आहे ना असं गोळा होऊन जातं किंवा आपण हे अर्धा इंच इकडे वाढवलेलं असतं, तर इथं आपलं हे वाढून जातं जेव्हा आपण बाही वगैरे जोडतो तेव्हा. आणि इथं आपलं हे बघा, हे दोन्ही भाग जेव्हा आपण जोडतो ना, तेव्हा इथं थोडंसं गोळा होतं असं किंवा इथं चुन्या पडतात. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बघा, हे दोन्ही भागांना आहे ना, हे बघा, इथं जे मी आता इथं जी मार्किंग केली आहे ना, ते आपल्याला हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला थोडी थोडी कट करून घ्यायचं आहे कपडा. हे बघा, हा एवढा कपडा आपल्याला इथं कट करायचा आहे आणि याला देखील आपल्याला हे जे आपण टक्स दिला आहे ना, तिथून वरतीच आपल्याला फक्त कट करायचं आहे. बघा, एवढा. हे कट केल्यानंतर जेव्हा आपण इथं शिलाई मारू ना, हे बघा, ही जी शिलाई मारू ना आपण, हे इथं गॅप दिसतोय पहा, आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा इथे शिलाई मारू ना, तर आपला ह्या प्रिन्सेस कटचा पफ पण छान येतो आणि फिटिंग पण छान बसते. तर ह्या दोन महत्त्वाच्या टिप्स होता. तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना नक्की याचा वापर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.